ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोलापूरमधील सीना नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी उत्तर सोलापूर तेलगाव गावातील नागरिकांच्या घरामध्ये शिरले। तेलगावामधील जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक संसार उपयोगी वस्तू या पुराच्या पाण्यामध्ये भिजून गेल्यात। दरम्यान तेलगावमधून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। सोलापूर जिल्ह्यातलं हे भीषण वास्तव आहे की सीना नदीकाठचे जे गाव आहेत त्या गावांचं हे वास्तव आहे। सध्या आपण उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी या गावात आहोत। सध्या सीना नदीच्या पुराचं पाणी ओसरताना दिसतंय, परंतु नागरिकांचे जे हाल आहेत ते आम्ही NDTV मराठीच्या मार्फत दाखवतोय की लोकांच्या अक्षरशः घरात पाणी शिरलेलं आहे। इथली जी लोकांचे धान्य असतील, घरातलं जे घरगुती साहित्य असतील ते पूर्णपणे पुराच्या पाण्यात जे आहे ते वाहून गेले, चिखलमय झाले असं देखील दिसून येतंय। सध्याच्या माझ्या पाठीमागची जर ही इमारत पाहत असाल तर हे सोलापुरातील पाथरी गावचं जे आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। याच ठिकाणी जे आहे ते पुराचं पाणी जे आहे ते घुसलेलं आहे। कशी भीषण परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी दिसून येते, कारण नागरिकांना अशा वेळेत जर आरोग्याच्या सोयीसुविधा जर मिळत नसतील तर हा निसर्गाचा प्रकोपच म्हणावा लागेल। कारण प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले दिसून येत आहे। प्राथमिक आरोग्य केंद्राची हाल जी आहे ते एकदम बिकट झालेले आहे। पुराचं पाणी ओसरत असताना अनेक नागरिकांना येणाऱ्या काळात रोगराईला सामोरं जावं लागतं, परंतु ज्या दवाखान्याचा ज्या वैद्यकीय मदतीची आस लावून लोक बसलेले आहेत तेच हे प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्णपणे पाण्याखाली गेलेले दिसून येते। यात अनेक वैद्यकीय बाबी असतील की मेडिसिन्स असतील, औषधं असतील, वैद्यकीय अनेक साहित्य जे आहेत या पुराच्या पाण्यात चिखलमय झाले असतील। सध्या हे नागरिकांचं घर आहे की त्या घरामध्ये कशा पद्धतीने हे पुराचं पाणी जे आहे ते शिरले। नागरिक देखील जे आहेत ते म्हणजे दबकत चालले। दादा काय चालायला काय घाबरताय तुम्ही? कारण खाली काय तार बेर असे काय असेल ते काय सांगता येत नाही, खाली साप उचुकाटा, त्यामुळे जरा भीतीचं वातावरण आहे। सापाचं टेन्शन आहे? हो, भरपूर नाग बेग असे पहिल्या दिवशीच साप म्हणजे भरपूर प्रमाणात बघायला मिळाले तिथे। गेल्या वेळेसच पूर आलता, त्याच्यात एक आमच्या गावकऱ्यांना साप चावलेला आहे, सिव्हिलला ॲडमिट आहे सध्याला। अजून 5-6 दिवस जरा शुद्धीवर नाहीत, मग त्यांचा काल जरा थोडं हालचाल सुरू आहे। त्याच्यामुळं गावामध्ये साप भरपूर प्रमाणात मोठ्यावर घुसलेले आहेत। अजगरच म्हणा, ही म्हणा, त्याचा धोका जास्त आहे। आरोग्य मंत्री असेल, आपल्या सोलापूरचं जे आरोग्य खातं असेल, जे पूर्ण सीमेवरती महापुराची परिस्थिती आहे, 2-2 गावास एक ॲम्ब्युलन्स, सापाचं किट उपलब्ध करून ठेवावं हीच आमची सर्व नागरिकांची मागणी आहे। अगदीच की नागरिक पुराच्या पाण्यानं बेहाल झालेत, त्याबरोबरच की जे साप आहेत की त्यांनी देखील नागरिकांना भीतीची चिंता वाढवली, कारण नदीचा प्रवाह हा विस्तीर्ण असल्यामुळं जे आहेत ते साप जे आहेत ते नागरिकांच्या घरात शिरत आहेत, अनेक लोकांना चावलेत असं देखील नागरिकांचं सांगण्यात आहे। की सध्या जो आहे तो नवरात्रीचा काळ आहे आणि नवरात्रीच्या काळामध्ये जे आहे ते घटस्थापनेचं जे घट बसवला जातोय की देवीची पूजा आराधना करण्यासाठी घटस्थापना केली जाते, आणि तो जो देवीचा जो घट आहे, देवीचं जे मंदिर आहे, लोक ज्या ठिकाणी पूजा अर्चा करतात ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले चित्र दिसून येते। पुराचं पाणी ओसरत जरी हळूहळू असलं तरी नागरिकांची चिंता मात्र जी आहे ते वाढलेली आहे। काय नुकसान झाले, काय झाले? बघा, माझ्या घरात आता छाती एवढं पाणी होतं ह्या साईडमध्ये, आणि नवीन घरात कमर एवढं पाणी होतं, आणि जे बाजार हाट वगैरे जे धान्य होतं ते सगळं गेलेलं आहे धुवून। आता दसऱ्यासाठी लागणारा बाजार, उपासाचा वगैरे सर्व ज्वारी, गहू, तांदूळ आणि जे घरात होतं पैसा अडका थोडा बहुत ते सुद्धा गेलेलं आहे। हां, मला सापच व्हिडिओ आहे त्यांचे।
काय व्हिडिओ सापाचा हा बाई या हे पद्धतीने गावात हे अशा पद्धतीनं साप निघलेले हे देखील लोक दाखवत आहेत की साप कशा पद्धतीनं जे आहेत ते या पुराच्या पाण्यामध्ये फिरतायत वगैरे नागरिक दाखवत आहेत. आणि सापाची हे जे हाईट भरपूर आहे. एक 8 ते 9 फूट ते सापाची हाईट आहे. आणि अशी जाडी त्याची 10 ते 9 इंच अशी जाडी आहे. खूप मोठा हा साप आहे. हा 3ऱ्या मजल्यावरनं व्हिडिओ काढलेला साप आहे. असे भरपूरच बरेच साप आहेत. आणखीन आरोग्य खात्याला एवढंच हे आहे. भांडी कोंडी सुद्धा वाहून गेलेले, भांडी सुद्धा वाहून गेलेली आहेत. भांडी म्हणा, बॅरेल पाण्याचे सगळे वाहून गेलेले. अख्खं गाव स्थलांतरित झालंय आज. गाव स्थलांतर हा पूर्ण अख्खं गाव म्हणजे वर पाणी जरी नाही गेलं तरी भीतीच्या वातावरण अख्खं गाव स्थलांतरित झालं. या अख्ख्या गावात आता सध्याला माझी नवीन इमारत आहे. आता ह्या इमारतीला सुद्धा धोका आहे, कारण नवीन आहे माझी, गेल्या वर्षीच केलेलं आहे. पाणी होतं बघा ते. हा. ते वर लाल वल्ल दिसते ना त्या लेवल. लोकांचे घर असतील, बांधकामासाठीचे आणलेले सिमेंटची पोती असतील, संसार असेल, ते बाहेर नेऊन टाकलं, वास यायला लागला. संसार देखील उघड्यावरती पडलेला आहे. ठीक आहे, घरातले जर ते अन्नधान्याचे जर डबे, साहित्य वगैरे ह्या देखील पाणी गेलेलं आहे. बांधकामाच्यासाठीचे लागणारं जे सिमेंट असेल, सिमेंटची पोती वगैरे असतील, हे देखील खराब झालेले आहेत ह्या पुराच्या पाण्यातनं. पाणी जरी ओसरत असलं, तांदूळ गेलेलं बघा, तांदूळ वाहून गेलेले देखील लोक सांगतात. आणि सर्वात मोठा या गावात जर प्रश्न येणाऱ्या काळात काय उपस्थित होत असेल तर तो म्हणजे आरोग्याचा. कारण या गावचं आरोग्य केंद्रच पुराच्या पाण्याखाली गेलेलं आहे. साधारणतः छाती एवढं पाणी या आरोग्य केंद्रात असेल. काय एक मजला पूर्ण गेलेला आहे, पाण्याखाली गेलाय. पाण्याखाली गेला. औषध गोळ्या त्याच्यावरती ठेवलं होतं आणि ती थोडं पाणी येईल म्हणून त्याच्यावरती नेऊन ठेवले, तसंच अडकले. परत प्रशासनानं थोडंफार आणून बाहेर साईडला ठेवले आहे. आणि जास्तीत जास्त आरोग्याचं हे महत्व आहे की आता आरोग्य खात्यानं पूर्ण दुर्गंधी उठणार आहे या भागामध्ये. त्याची वास आणि त्याच्यासाठी लोक खूप आजारी पडणार आहे. आरोग्य खात्याचं ना भरपूर काम लागणार आहे. म्हणा फवारणी म्हणा, पावडर, पिण्याचं पाणी म्हणा. बरं, आता या पिण्याच्या पाण्याची काय सोय केलेली आहे? पिण्याचे पाणी आमचे गावचे स्थानिक जे संस्था आहेत त्या असे वैयक्तिक कोण लोक आहेत ती जे सरपंच म्हणा, श्रीमंत बंडगर, त्यांनी प्रत्येकाने असं वाटून घेतले आहे की आमचे समाजकार्य गावातली कोणी पाण्याचं बघा, कोणी जेवणाचं बघा, कोणी किळीचं बघा, असं 3 दिवस उपक्रम चालू आहे गावातले. प्रत्येकाने उपक्रम राबवून घेतलेला आहे. हेच पुराच्या पाण्याचं जे आहे ते भीषण वास्तव आहे की नागरिकांचं जे आरोग्य केंद्र आहे तेच पाण्याखाली गेलेलं आहे. आरोग्य केंद्रातले अनेक औषधं असतील, अनेक आरोग्याच्या ज्या लागणाऱ्या बाबी आहेत त्या देखील पाण्याखाली गेल्याचं असल्याचं नागरिक सांगतात. आणि पुराच्या पाण्यात या ठिकाणी जे आहेत ते सापं फिरत आहेत असं देखील नागरिकांचं सांगण्यात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन सह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, पाथरी, सोलापूर.